मवियाच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे। पटोले हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत। सूत्रांकडून या संदर्भात आता माहिती समोर येते। मवियाच्या जागा वाटपासंदर्भात आता सुद्धा चर्चा रंगू लागल्या आहे। आता हा तिढा दिल्ली दरबारी गेलाय। पटोले दिल्लीत आहेत। पक्षश्रेष्ठींसोबत ते भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, आता महायुती आणि मविया यांच्या जागा वाटपासंदर्भात आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मवियाचा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो आता दिल्ली दरबारी केलेला आहे। नाना पटोले हे दिल्लीत गेलेत, काय अधिकची माहिती? नीलम, लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसचा जो उत्साह आहे तो मोठा वाढलेला दिसतोय। त्यामुळे विधानसभेतही तो उत्साह कायम राहावा, कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह कायम राहावा म्हणून काँग्रेस आपल्या पद्धतीने जास्त सीट आहेत, ज्या जागा आहेत त्यांची मागणी करत आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचंही नाव नाना पटोले यांचं असंही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सतत बोललं जात आहे। काल जी सभा झाली त्या सभेतही अभिजित वंजारी यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्री करावं ही मागणी केली आणि विदर्भात जास्तीत जास्त ज्या जागा आहेत त्या मित्र पक्षांना त्या काँग्रेसलाच राहाव्या अशी त्यांची मागणी होती। त्यामुळे ह्या सगळ्या जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजून सुटलेला दिसत नाहीये। ह्या नवरात्रीत तो लवकरात लवकर सुटेल आणि काँग्रेसकडून पक्षश्रेष्ठींनी जे हायकमांडशी बोलणं होतं त्याबद्दल नाना पटोले यांनी हायकमांडशी बोलणं केलंय। यामध्ये 110 ते 130 जागा याची मागणी आहे ती नाना पटोले यांना हे करणार आहेत महाविकास आघाडीकडे। त्यामुळे ही काल भेट झाली होती। त्याचबरोबर मित्र पक्षांना जे उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या पक्षातून बोललं जात आहे की त्यांना मुख्यमंत्री पद हवंय। काँग्रेसकडून नाना पटोले यांचे कार्यकर्ते त्या संदर्भात त्यांची मागणी करतात। त्या संदर्भात ही चर्चा झाल्याची बातमी कळते। नीलम, धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।